हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत श्रीखंडपुरी। तर बघू शकता श्रीखंड एकदम छान असं झालेलं आहे आणि खूप कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये एकदम झटपट होऊन रेडी होतं। तर लगेच बनवायला घेऊया। दही घेतलंय बघा, तो गोकुळचं दही घेतलेलं आहे मी। तर मी थोडंसंच बनवतोय। तर अर्धा लिटर दही होतं, तर मी पावच घेतलेला आहे। तर सर्वात आधी दह्यामधलं पाणी काढून टाकायचं। एक कॉटनचा छान रुमाल घ्यायचा आणि त्याला चाळणीमध्ये व्यवस्थित पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे। असं थोडंसं चांगलं प्रेस करून, आणि तुम्हाला जर घाई नसेल तर कमीत कमी 7-8 घंटे ठेवावं लागेल। पण मी लगेच केलं, एक अर्धा तासामध्ये झालेलं। अर्धा तास तसंच ठेवलं आणि लगेच बनवायला घेतलं, तरी पण छान झालेलं। आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही एक 5-6 घंटे तरी त्याला असं पूर्ण पाणी काढून ठेवायचं आहे। तर मी त्याच्यावर थोडंसं वजन ठेवले, म्हणजे जितकं पाणी आहे तेवढं निथळून बाहेर निघेल। तर मी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं अर्धा तास ठेवले, तर पूर्ण पाणी निघले त्याचं। बघू शकताय तुम्ही, एकदम घट्टसर असं दही आपल्याला बनवून मिळतं। कॉटनच्या कपड्यातून पाणी सगळं खाली पडलंय। आता आपल्याला याला एकदम छानपैकी हटवून घ्यायचे, फेटून। सुरुवातीला चम्मचनं त्याला मॅश करून घ्यायचं। तुम्ही जेवढं छान त्याला हटून घ्याल तेवढं ते छानपैकी असं हलकंसं बनून रेडी होतं। तर बघा, कमीत कमी 5 मिनिटं तरी त्याला मी सतत अशीच हलवत होते। फेटून घ्यायचं आहे आपल्याला, नाहीतर मग हातानं हटून घ्यायचं, एकदम हलकंसं होतं ते। तर चम्मचनं हलवून घेतलं आणि नंतर मी थोडंसं हातानं पण त्याला फिरून घेतलं। एक 5 मिनिटं त्याला सतत हलवत राहिले, बरोबर ते एकसारखं मस्त हलकं फुलकं मक्कनसारखं रेडी झालं। त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत विलायची पावडर आणि पिठी साखर। तर बघा, एकदम छान असं झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता आपण टाकूया पिठी साखर। जसं आपल्याला गोड हवं आहे तशी पिठी साखर टाकायची। दही जर जास्त आंबट असेल तर साखरचं प्रमाण थोडंसं जास्त घ्या, आणि कमी असेल तर थोडीशी कमी टाकायची साखर। आणि विलायची पावडर घेतले बघा, ते पण टाकून मिक्स करून घ्यायचे। आणि काही आवडीचे ड्रायफ्रूट जे आपल्याला आवडतात ते टाकून घ्यायचे। ड्रायफ्रूट नाही टाकले तरी चालतील। मी थोडेसे काजू बदाम टाकलेत बघा। तर एकदम कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यात एकदम छान असं आपलं श्रीखंड बनून रेडी झालंय बघा। तर खाण्यासाठी तर खूपच छान लागतं, आणि याच्यासोबत मस्त गरमागरम पुरी बनवायची आणि खायला घ्यायचं। तर या गुढीपाडव्याला तुम्ही नक्कीच करून बघा मी सांगितलेलं त्या पद्धतीनं, आणि केल्याच्यानंतर नक्की कमेंटमध्ये सांगा की कसं बनलं तुमचं श्रीखंड। आणि गरमागरम पुऱ्या पण बनवलेल्या आहेत बघा। तर गरमागरम पुरी श्रीखंड बनून रेडी आहे। तर रेसिपी कशी वाटली सांगा, आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर बघू शकता गरमागरम पुरी, त्यानंतर श्रीखंड थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग खायला घ्यायचं। तर एकदम छान असं बनवून रेडी झाले। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत। बाय बाय।